नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला। होमगार्ड भरती 2024 तर पहा, महाराष्ट्रातील ज्या विद्यार्थी मित्रांनो 14 जिल्ह्यांची होमगार्डची भरती निघाली आहे। तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी सातारा जिल्हा, नांदेड जिल्हा, रत्नागिरी, जळगाव, चंद्रपूर, यवतमाळ जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा, धुळे जिल्हा, हिंगोली जिल्हा, अमरावती जिल्हा, बीड जिल्हा, धाराशिव जिल्हा, वाशिम जिल्हा, भंडारा जिल्हा, तर एवढ्या जिल्ह्यातली भरती ज्या विद्यार्थी मित्रांनो निघालेली आहे होमगार्डची, तर फॉर्म भरणे सुद्धा या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी। तर यामध्ये जिल्ह्यानुसार जे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहे याबद्दलच तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे। आणि भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होते की सर आमच्या जिल्ह्याची होमगार्डची भरती कधी निघणार। आता सध्या या ठिकाणी 14 जिल्ह्यांची होमगार्डची भरती निघालेली आहे, बाकीच्या होमगार्डची भरती कधी निघणार आहे असे भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार जे कमेंट येत होते। तर बाकीच्या जिल्ह्यांची कधी येणार, बाकीच्या जिल्ह्यांची होमगार्डची भरती कधी निघणार आहे हे तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे। आणि जिल्ह्यानुसार जागा किती आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महानोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। आणि होमगार्ड भरतीचे रिलेटेड वेगवेगळे अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। तर पहा, सातारा जिल्ह्याची होमगार्डची भरती आहे 25 जुलै पासून सुरू झाली आहे। त्याचबरोबर नांदेड जिल्हा 25 जुलै 2024 पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म सुरू झाले आहे। रत्नागिरी जिल्ह्याची भरती 25 जुलै पासून सुरू झाली आहे। जळगाव जिल्ह्याची होमगार्डची भरती 25 जुलै पासून सुरू झाली आहे। चंद्रपूरची 25 जुलै पासून सुरू झाली आहे। यवतमाळची 26 जुलै 2024 पासून सुरू झाली आहे। सिंधुदुर्गची 25 जुलै 2024 पासून सुरू झाली आहे। धुळे जिल्ह्याची 25 जुलै 2024 पासून सुरू झाली आहे। हिंगोली जिल्ह्याची 25 जुलै 2024 पासून सुरू झाली आहे। अमरावती जिल्ह्याची 25 जुलै 2024 पासून सुरू झाली आहे। बीड जिल्ह्याची 26 जुलै 2024 पासून सुरू झाली आहे। धाराशिव जिल्ह्याची 25 जुलै 2024 पासून सुरू झाली आहे। वाशिम जिल्ह्याची 26 जुलै 2024 पासून सुरू झाली आहे। भंडारा जिल्ह्याची 26 जुलै 2024 पासून भरती सुरू झालेली आहे। ठीक आहे, तर जिल्ह्यानुसार जागा किती तुम्हाला सर्वात अगोदर दाखवून देतो। तर जळगावमध्ये तुम्ही जिल्ह्यानुसार जळगावमध्ये जागा बघू शकता या ठिकाणी। जळगावमध्ये पुरुष उमेदवारांसाठी 30 जागा आहे, महिला उमेदवारांसाठी 20 जागा आहे, टोटल 50 जागा आहे। अमळनेरमध्ये 21 जागा आहे, भडगावमध्ये 7 जागा आहे, भुसावळमध्ये 39 जागा आहे, चाळीसगावमध्ये 19 जागा आहे, चोपडामध्ये 18 जागा आहे, धरणगावमध्ये 17 जागा आहे, एरंडोलमध्ये 11 जागा आहे, फैजपूरमध्ये 6 जागा आहे, जामनेरमध्ये 26 जागा आहे, मुक्ताईनगरमध्ये 9 जागा आहे, पाचोरामध्ये 17 जागा आहे, पारोळामध्ये 6 जागा आहे, रावेरमध्ये या ठिकाणी तुम्ही बघू शकता 42 जागा आहे, सावदामध्ये 4 जागा आहे, वरणगावमध्ये 16 जागा आहे, यावलमध्ये 17 जागा आहे, टोटल 325 जागा या ठिकाणी आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये तुम्ही बघू शकता पुरुष उमेदवारांच्या 18 जागा आहे, दर्यापूरमध्ये 31 जागा आहे पुरुष उमेदवारांच्या, अचलपूरमध्ये 12 जागा आहे, मोर्शीमध्ये 5 जागा आहे, तांदूरमध्ये 24 आहे, धारणीमध्ये 4 आहे। आणि महिला उमेदवारांच्या दर्यापूरमध्ये 17 जागा आहे, अचलपूरमध्ये 8 आहे, मोर्शीमध्ये 6 आहे, तांदूरमध्ये 5 आहे आणि धारणीमध्ये 11 जागा आहे। तर टोटल या ठिकाणी महिला उमेदवारांच्या 47 जागा आहे आणि पुरुष उमेदवारांच्या 94 जागा। त्यानंतर तुम्ही धुळे जिल्ह्यामध्ये पहा, धुळे जिल्ह्यामध्ये पुरुष उमेदवारांच्या 59 जागा आहे, महिला उमेदवारांच्या 17 जागा आहे, दोंडाईचामध्ये पुरुष उमेदवारांच्या 6 जागा आहे, महिला उमेदवारांची 1 आहे, साखरीमध्ये 15 जागा आणि महिला उमेदवारांच्या 7 जागा आहेत, सिंदखेडामध्ये 11 जागा आहे आणि महिला उमेदवारांच्या जागाने, त्याचबरोबर शिरपूरमध्ये 13 जागा आहे पुरुष उमेदवारांच्या आणि महिला उमेदवारांच्या 9 जागा आहे। भंडारा जिल्ह्यामध्ये ज्या खाली जागा आहे भंडारामध्ये आहे, साकोलीमध्ये आहे, अडयाळमध्ये आहे, पवनीमध्ये आहे, तुमसरमध्ये आहे, मोहर्डीमध्ये आहे। त्यानंतर तुम्ही वाशिम जिल्हा बघू शकता। वाशिम जिल्ह्यामध्ये वाशिम शहर, वाशिम ग्रामीण, मालेगाव, रिसोड, शिरपूर, जवळका, अनसिंग, त्याचबरोबर मंगरुळपीरमध्ये मंगरुळपीर, कारंजा शहर, कारंजा ग्रामीण, मानोरा, आसेगाव, धनज या ठिकाणी जागा। त्यानंतर तुम्ही धाराशिव बघू शकता, धाराशिव शहर, धाराशिव ग्रामीण, बेंबळी, आनंद नगर, त्याचबरोबर तुळजापूरमध्ये तामलवाडी, नळदुर्ग, कळंबमध्ये बघू शकता शिराढोण, येरमाळा, उमरगा, भूम, परांडा, त्याचबरोबर एडशी, एवढ्या जागा या ठिकाणी खाली आहे या जिल्ह्यामध्ये। त्यानंतर तुम्ही हिंगोली जिल्ह्यामध्ये बघू शकता वसमत या ठिकाणी, वसमत शहर, वसमत ग्रामीण, कुरुंदा हट्टा आणि हिंगोलीमध्ये हिंगोली शहर, हिंगोली ग्रामीण, बासंबा, औंढा गोरेगाव, सेनगाव, नरसी, त्याचबरोबर कळमनुरीमध्ये कळमनुरी, बाळापूर या ठिकाणी जागा रिक्त आहे। आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्या जागा आहेत तर बांदामध्ये आहे, सावंतवाडी झालं, वेंगुर्ला, मालवण, कुडाळ, त्याचबरोबर कणकवली, देवगड, सिंधुदुर्ग नगरी, एवढ्या या ठिकाणी जागा रिक्त आहे। त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तुम्ही बघू शकता अलोरे झालं, चिपळूण झालं, दापोली झालं, देवरुख झालं, गुहागर झालं, खवटी झालं, खेड झालं, लांजा झालं, मंडणगाव गड झालं, पोफळी झालं, राजापूर झालं, रत्नागिरी झालं, साकारपा झालं, तर एवढे या ठिकाणी आहे। ठीक आहे, त्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये बघू शकता तुम्ही भाग्यनगर, विमानतळ, शिवाजीनगर, वजिराबाद, इतवारा, नांदेड,
ग्रामीण अर्धापूर, त्याचबरोबर बारड, लिंबगाव, मुदखेड, त्याचबरोबर कंधारमध्ये बघू शकता उस्माननगर, काळाकोळी, लोहा, सोनखेड, मुखेड, मुक्राबाद, देगलूर, मरखेल, त्याचबरोबर बिलोली, धर्माबाद, रामतीर्थ, कुंडलवाडी, नायगाव, कुंटूर, भोकर, उमरी, त्याचबरोबर हदगाव, हिमायतनगर, तामसा, मनाठा, त्याचबरोबर किनवट, माहूर, सिंदखेड, मांडवी, इस्लामपूर. तर एवढ्या या ठिकाणी जागा रिक्त आहे. त्यानंतर तुम्ही सातारा जिल्ह्यामध्ये बघू शकता सातारा शहर झालं, त्याचबरोबर सातारा तालुका, शहापुरी, मेढा, बोरगाव, वाई, भुईंग, त्याचबरोबर महाबळेश्वर, पाचगणी, लोणंद, खंडाळा, शिरवळ, फलटण शहर, फलटण ग्रामीण, दहिवडी, मसवड, वडूज, औंध, पुसेगाव, कोरेगाव, रहिमतपूर, वाठार, कराड शहर, कराड तालुका, ढेबेवाडी, उमरज, मसूर, तलबीट, कोयनानगर, पाटण, मल्हारपेठ. तर एवढ्या या ठिकाणी जागा खाली आहे. तर आता भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर आमच्या जिल्ह्यातली होमगार्डची भरती कधी निघणार आहे, कारण की या ठिकाणी 14 जिल्ह्यातली भरती निघाली. तर कोणकोणत्या जिल्ह्यातली भरती येणार आहे ते तुम्हाला सांगून देतो. तर पहा, कोल्हापूर झालं, त्याचबरोबर रत्नागिरीची सुद्धा निघाली आहे, रायगड झालं, पुणे झालं, सांगली झालं, त्याचबरोबर सोलापूर झालं, अहमदनगर झालं, ठाणे झालं, मुंबई झालं, रायगड झालं, पालघर झालं, नाशिक झालं, त्याचबरोबर औरंगाबाद, संभाजीनगर झालं, नंदुरबार झालं, त्याचबरोबर बुलढाणा झालं, जालना झालं, बीड झालं, उस्मानाबाद झालं, त्याचबरोबर लातूर झालं, परभणी, त्याचबरोबर हिंगोलीची सुद्धा निघाली आहे, वाशिम, अकोला, बुलढाणा, त्याचबरोबर अमरावती, यवतमाळची सुद्धा निघाली, अमरावतीची सुद्धा निघाली आहे, त्याचबरोबर जे वर्धा जिल्हा आहे, त्याचबरोबर नागपूर जिल्हा आहे, गडचिरोली जिल्हा आहे, भंडारा जिल्हा आहे, गोंदिया जिल्हा. तर या ठिकाणी जेवढे पण जिल्हे आहे महाराष्ट्रामध्ये, तर तुम्ही बघू शकता या नंदुरबार जिल्हा झाला, ठीक आहे. तर या सर्व जिल्ह्यांची जे 35 जिल्ह्यांची जे भरती आहे, जे विद्यार्थी मित्रांनो, आज सुद्धा या ठिकाणी जाहिरात निघू शकते किंवा उद्या सुद्धा या ठिकाणी पडू शकते, ठीक आहे. तर जवळपास या ठिकाणी जे 30 तारीख आहे, 30 जुलै 2024च्या अंदर या सर्व जिल्ह्यांची जे भरती पडणार आहे, जाहिरात येणार आहे, ठीक आहे. तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. होमगार्ड भरतीबद्दल वेगवेगळे अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.